नमस्कार, मी विलास बडे. मुंबई ईस्ट वेस्ट मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला एक धक्कादायक बातमी. शरीर सौष्ठवपटू जो आहे तो पनवेलचा नायब तहसीलदार सुहास खामकरला 50,000 रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आलेली आहे. रायगडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. सातबारा उतार्यात नाव टाकण्यासाठी सुहास खामकर आणि त्याच्या साथीदारानं 60,000 रुपयांची लाच मागितली होती. अखेर 50,000 रुपयांवर तडजोड झाली. याची तक्रार संबंधित व्यक्तीनं लाचलुचपत विभागाकडे केली. त्यानंतर सापळा रचून सुहास खामकर आणि त्याच्या साथीदाराला पोलिसांनी रंगेहात अटक केली आहे. पनवेल येथील एक तक्रारदार आहे, त्यांच्याकडे 1 लाखाची डिमांड केली होती. सुहास खामकर आणि त्यांचे जे मित्र जे गणेश म्हणून आहेत, प्रायव्हेट काम करतात. तर त्या संदर्भामध्ये आम्ही 1 तारखेला त्यांचे व्हेरिफिकेशन केलं होतं सुहास खामकरांचं. तर त्यावेळी त्यांनी 60,000बद्दल बोलणी करून गणेशकडे बोलणी करायला सांगितलं होतं. गणेश त्या दिवशी तो हजर नव्हता, त्यामुळे आज सकाळी आम्ही त्याची व्हेरिफिकेशन केली. तर गणेशने 60,000च्या ठिकाणी 50,000 केले, म्हणजे बार्गेनिंग केली आणि आज घेताना त्याला ट्रॅप केलेला. अटक नाही, कारवाई चालू आहे. 7/12 जमिनीच्या 7/12ची नोंद घेण्यासाठी. सर, गणेश हा कोण आहे खामकरांचा? हा तिथे असिस्टंट काम करतो, प्रायव्हेट इसम आहे. बरं बरं बरं. चालू आहे, तपास चालू आहे.